बंटे इकडे. बोला सरपंच साहेब. ते पाणी बिणी सोडलं गावात आज व्यवस्थित? अहो फुल पाणी सोडलंय. काल एका गल्लीच्या लोकांच्या तक्रारी आल्या होत्या माझ्याकडे, माहितीये का तुला? नाही आज ना पहाटे 4 वाजता उठलो मी, सगळ्या गल्लीत पाणी सोडून दिलंय. सगळ्या गल्लीत सोडलं? गल्लीत म्हणजे प्रत्येक लाईनीला. हा लाईनला असं हा. म्हण ना. बर. आणि ते कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे त्याचं काय? तिथं ते चालू आहे, व्यवस्थित चालू आहे सरपंच. चालू तिथं आहे? 4 टँकर नेऊन ठेवले तिथं. हा 4 टँकर पाण्याचे कॉन्क्रीट करण्याला. बर. म्हणजे पाणी नाही का त्याला कशाला? कॉन्क्रिटीकरणाला? पाणी आहे ना. टँकरने आणता का? हा टँकरने. ते कॉन्ट्रॅक्टर त्याचे पैसे देईन ना, आपल्याला काय करायचं? हा 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 हा. काय रे, हे कसं काय आला गाडी? अरे वा, सरपंच साहेब घरी आहे. त्यांना गुड न्यूज देतो, आता माझी गाडी घेतली म्हणून. मग काय सरपंच साहेब, अरे काय रे विक्रम? आलो होतो. नवीन गाडी घेतली आपण. अरे हा नवीन गाडी. अरे विक्रम तिथं जुनीच गाडी दिसते रे. जुनी हा तशी सेकंड आहे, पण माझ्यासाठी नवी. तुझ्यासाठी नवी का? हा मग हायला कुठे डालला मारला? डालला. अहो कष्टाचे काम आहे, कष्ट करू करू पैसे सासून मी गाडी घेतली माझी. कष्ट? मग हायला तू तर कुठे दिसला नाही मला कष्ट करतोस. अहो एवढ्या दिवसाचं मी बाहेर गावी काम करत होतो, जॉब करत होतो बाहेर. दिसत आहे कष्ट ना. करू करू मी गाडी आणली आता तो ना आपल्या गावी. मग बनते. पैसे दिले का गाडीचे? पैसे हा पैसे गाडीचे पैसे सासू गाडी घेऊन आलो मी. दिसतंय ना ते काय. एवढ्या दिवसाचे सरपंच पैसे सासवत होते मी. पण ते बघा. पण घेतली तू आनंदाने सांगायला आलाय मला गाडी घेतली. तुझं काय दुखत आहे? हा मग हा हा? ती जुनी आहे. आणि तुला काय नवी असेल? गाडी आहे. जुने काय असेल? तुला आहे का? तुला सायकल तरी आहे का बनते? मला होय. हा? मला काय गरज आहे? तुला काय- शिपाई तर आहे ना मी. हा शिपाई आहे, पण तुला याचं त्याचा अख्ख्या गावभर तू आहे ना लोकांच्या नुसत्या उडवडी करतो आणि तक्रारी माझ्याकडे येतात बरं का. याच्यात- तुला याच्या मागे 4 जणांनी हाणलंय, पण बघा कशाला? ना सरपंच, हा बघा ना, मी आता एवढी माझ्यासाठी तर नवी आहे ना ती गाडी. हा मग एवढे तुझ्या- कष्टाचे पैसे करून मी गाडी घेतली सरपंच. बरोबर कुठं तुझ्यासाठी चोऱ्या मारा केल्या. पाहिलं. बघा आता सरपंच, तो चोऱ्या माऱ्या करा बोलतोय सरपंच. हो, लागत सरपंच लागल. लागत म्हणलं. अरे तू म्हणतोय मी कष्टाने घेतली कष्टाने बांटे. घेतली का? तू आहे ना बांटे शिस्तीत राहत जा बरं का. ते लेकरू आनंदाने मला सांगायला लय गाडी घेतली. हा ते काय दिसतं ना सरपंच, हाताला घट्टे पडायला त्याच्यावाल्या. नुसत्या उचापात्या. हा असं असतं का रे? तुझ्या लय तक्रारी आहेत बरं का बांटे. नाही हो सरपंच, चालू राहते. जाय पळ गावात बघते कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे. जातो. काय दोन बघा ना सरपंच काय म्हणतोय हो. अहो, जाऊ दे एवढ्या ते बघ. कष्टाने गाडी ते घेतली मी. बघ कसं उड्या मारीत चाललंय आहे का? हा. बघा त्याला बरं. आहे ना हे स्वतः सायकलवर हिंडतोय. अरे परत आलं होती. हा? काय कशाला आलंय? कशाला आलाय मग? जाऊ दे मग काय काय. विक्रम, गाडी घेतली अभिनंदन बरं का. हा आता पण मी अभिनंदन. काय म्हणतो तुला, डिझेलला पैसे आहेत का तुझ्या इकडे? अरे डिझेल आहे, गाडी घेतली कशाला मग मी? पाहिलं का? नुसते मी म्हणतो ना याची उडव त्याची उडव, दिवसभर त्याच्या 4 तक्रारी येतात, पण करतो काय? एकच शिपाई आहे ग्रामपंचायतला भाऊ. मी वैतागलोय त्याला खरं सांगायचं म्हणजे. काय सरपंच अच्छा, एवढेच काम आहेत का याला? बघ ना. काय बरं जाऊ दे. सरपंच? कॉंग्रॅच्युलेशन. बेस्ट. धन्यवाद. बस चल बस हा सरपंच बस. बाकी बरं चाललंय तुझं? एकदम बरं. हा एकदम आता चांगलं काम. लग्न करून टाका आता लवकर. हा लवकरच हा, तुझ्या वडिलांना सांगतो मी. हा चल. काय पूर्वा, काय रे बंट्या, कुठे चाललीस नटून खटून? काय करायचंय तुला? हा तुला का बरं मी सांगू मी कुठं चालले आणि कुठं नाही? शेजारी सांगायचं. हे बघ, तुला माहिती आहे आपले वादिवाद आहे. आहेत ना आपले पहिल्यापासून, पूर्वीपासून आहेत आपले. बांधावर बांध आहेत ना, तेव्हापासून आपले भांडण आहेत. बांधावरून म्हणजे तो बापा जन्म आपलेच. मग तुला काय घेणं देणे रे, मी कुठं का जाईना? सांग ना कुठे चालली खरं. अरे ते ना मला पाहुणे बघायला येणार आहेत, तर त्यामुळे मी चालले पार्लरला. जरा म्हंटल उरकून वगैरे येते चांगलं. मग तुला पाहुणे यायचेत काय बायलाच? हा. आणि त्या पोरासंग लपड होतो तो यावं, ते काय केलं? ए काही नको बोलू. कोणत्या पोरासोबत होत रे? पहिल्या पोराचं काय झालं ते? कोणत्या पोराचं? हा हा म्हणजे मला जे अड्यात काढते काय तू? मला माहिती नाही काय? काय माहिती रे तुला? हा? काय माहिती? तो एक पोरग होता ना तो संग एक पहिलं. ए काही बंट्या डोक्यात ठोय असल्या का तर वागू नको, समजलं ना? तुला आधीच सांगते. कुणाला? तुला मग तुला वाटतं काय मला काय माहिती नाही? हा काय माहिती रे तुला? ते काय तुझल्या माहिती? शाळेतलं कॉलेजचं पोरग, हा. त्याचं तू नव्हतं का असं गुलू चालवत होतं? ए अरे तो मित्र होता, माझा मित्र होता. मित्र आहे तो. हा मित्रच असतात शाळेतले. अरे शाळेतले मित्रच असतात ना.
हा मग गुलगुल थोडी ना करायची मी नुसती बोलायची. बाग बगीच्यात हिंडायला जात होते हाय की नाही? ए हे बघ रिकाम तिकडे काम करू नको बरं का. हा. मला स्थळ बघायला येणार आहेत. काय तुला? नको बोलूस. हा तुला स्थळ पाहायला येणार रे? हा. अरे कशाला त्या पोराला धोका देते तू? कोणत्या पोराला रे? ते तुझ्या संग तू प्रेम करतो ते पोरग. एवढं तुला किती वेळा सांगितलं माझं प्रेम वगैरे काही नव्हतं. प्रेम वगैरे काही नव्हतं मला माहिती ना. हा प्रेम वगैरे काही नव्हतं. आणि याचं काय वाटोळ करते या पोराचं मग दुसऱ्या? हा त्याच्या संग लग्न करून याच्या संग प्रेम त्याच्या संग लग्न. बाई काय करावं या माणसाला? काय जे तोंडाला येतंय बोलतोय रे तू? नाही जे खरं तेच आपण बोलत असतो तू. तू आता इथून निघतो का रे? हा? निघा नाही तर मग तुला लय मारीन मी. कोणाला? तुला. मला? हा मार बर. निघ तू निघ नाही तर लय हानीन. निघतो का? पाहतो तू लग्न कसं काय होतं ते. ए अरे थांब रे तुला बघतेच कुठून कुठली येतात. हा ना सगळं मा मूड खराब केला यांनी. काय बोलतोय खुशाल? रिकाम टेकडी काम जाऊन दे बाई तिकडं. बाई साऱ्या गावाला सांगितलंय. आता काय माणसं राहिले त्यांना सांगते. टेन्शन गेलं. काय वहिनी काय खुरपिता का काय? खुरपीते ना मला. नटले तुमच्यासाठी हो नटले तुमच्यासाठी दिलबरा विडा रंगला उठे राजसा विडा रंगला उठे. चांगलं चाललंय काम? हा काम चांगलं चाललंय. झकास. हा का बरं झालं पंचायती करा. मी काय बोल म्हणते बोल ना. मला नातू झालाय. तुला म्हणजे माझ्या पोराला पोरग झालंय. कुणाचं? कोणाचं म्हणजे पोराला पोरग कुणाचं होईल? पोराला पोरग झालं का सुनाला पोरग झालंय नेमकं? पोराला काय सुनाला काय वेगळं वेगळं झालं काय? कसं असतंय? येडा बिडाय का काय रे? हा बावळट माणसा. चांगला आनंदाचा बे आनंद करून टाकला माझा. पंचायती करायची काय गरज आहे का असली? कसं झालं काय झालं कमून झालं तुला झाले नाहीत काय? तुला नातू झाला होय? मग मला झालेत पण मला कसे आहेत झाले माहिती का? कसे? 9 महिने 9 दिवस. हा, मग आम्ही काय तो आणलं काय पोरच्या लागला तर 7 महिने झाले वहिनी. 6 महिने झाले काय? 6 महिने झाले. 6 महिने. वर्ष झालं ना माझ्या पोरास लग्न. वर्ष रे 6 महिने झाले 6 महिने. वर्ष झालंय. पागल माणूस आहे का बाई? याला सांगूनच पस्तावा आलाय मला. पागल. मग काय तर माझ्या पोराचं लग्न झालं वर्ष आणि तू 6 महिने कुठं उड्या मार चालले. बरं मला एक सांग माझ्या पोराच्या लग्न दिवस काय तू मुजीत बसला होता काय? मी लग्नाला आलतो ना वहिनी. मग तू लग्नाला आला होती दिवस मुजीत बसला होता काय? कॅलेंडर मांडले होते. कॅलेंडर नाही आपलं कॅम्प्युटर डोकं आहे माहिती का? 6 महिने क्लिअर झाले 6 महिने. तू एक कॅम्प्युटर डोकं असतं तर तू काय हा. वॉचमॅनगिरी केली असती. कॅम्प्युटर डोकं. वॉचमॅनगिरी का मी? मग म्हणलं चांगले याला पेढे सांगावं गावातून आणायला. गावात जर चालला असला तर मला इथं शेतातून टाइम भेटा ना. म्हणलं मालकाकडून पैसे घ्यावं याला द्यावं आणि याला पेढे आणायला लावा. हे इथं बा पंचायती करीत बसलाय. खरं सांगा बरं वहिनी कुणाचं आहे ते नेमकं? अय हिसाबाने बोला. हिसाबाने बोल. मी नीट सांगते. तिचे काही लपडे बिपडे होते का हो बाहेर काही? लफड लफड हा? लफड लाज नाही वाटत का? लाज नाही वाटत? हा? अजिबात नाही. बावळट माणूस आहे काय? निघ बाबा तू तुझं काम कर पाय. खरं 6 महिने झाले वहिनी. अरे बाबा वर्ष होऊन गेलं ना. आता तुला काय तेच सांगू का लिहून देऊ? अहो अबाय डिसेंबर हा. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे 6 महिने झाले 6 महिने. डिसेंबर महिन्यात ह्या डिसेंबर महिन्यात नव्हतं लग्न झालेलं. मागलं डिसेंबर महिन्यात मागच्या झालेलं. डिसेंबर महिन्यात मग आता कोणता आहे? मे चालू आहे. हाय का ध्यानात? बाबा 6 महिने झाले 6 महिने. डोकं फोडून घ्यावं लागन. होय वहिनी खरंच तिचं लपड होतं ना तिकडं कुठेतरी माहेरला. तू गप बसतो का? तोंड बंद करतो का? हा? निघ नाही जातो मी पण निघ खरं नाही तर सांगा. दगडा खालीच घे. लवकर निघा आता तू. तुला लय झाले नाटक. माझ्या सुनाला बोलत लाज वाटत. चल निघ 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 सून निघ वहिनी निघ बरं चांगलं आहे. निघ नाही दगडा खालीच घे आता मी. पंचायती करायला चालला इथं आमच्या. कुणाच्या पंचायती करा तिचा अक्कल आहे का? माझी झाला आनंदाचा बी आनंद करून ठेवलाय. मामा हो. एक पेप्सी द्या बरं. अरे पैसे रे पैसे देतो ना. कधी? अरे माग दिले तुला ते त्याचे पैसे नाही दिले तो अजून. दे हा किती घ्यात? भरपूर आहेत. हा भरपूर आहे पण ते पैसे आले ना भरपूर तुझ्याकडे. किती आले?
झाले 150 रुपये आता 150 रुपये आपण देणार आहेत मग हा अरे तुम्ही मग आमच्या काय गाव- येतो काय मग टॅक्स घेणारच ना तुम्ही आमच्या गावात हिंडत हो हो घंटी वाजीत हिंडत हो मग या गाडी गाडी घेतात आमची घंटी वाजल्या गिऱ्हाईक येतच नाही ना. पेप्सी हा तुम्हाला माहिती का मी कोण आहे हा कोण आहे ग्रामपंचायत शिपाई हो अरे शिपाई असलं मग काय सर हा. काय मग टॅक्स घेतो काय माझ्याकडून टॅक्स घेणारच पावतीला मी तुम्हाला मी हा सरपंचाला सांग बरं तो नाव मग. सरपंचाला काय सांगा आता बंटे हो, ते गावातल्या कामात पाहिलंय का तू हा चालू आहे सरपंच आता काय चालू म्हणत होते सरपंच हे, नाही मग आज रोज दराळाला उधार मागतोय हो हो, सर. काय कशाला उधार हा? हाऊ ते आपल्या इकडे हिंडत येत ना मग ते मग काय गावात आपल्या इकडे येतात म्हणजे मग गावात हिंडत येत ना आपल्या तू काय वसूल करतो काय त्यांच्याकडून नाही, त्यांना त्याला हिंडायचं म्हणतो. नाही का हा मग पावती दे मला घे तू हो, नाही, गावात नाही, असं कुठं म्हणलं आम्ही मी? ग्रामपंचायतनी पावती जर घेतली तर ना तर, तुमच्याकडून हा. पावती काय घ्यायची? मग तुमची- याला कस काय द्यायचं आमचं सरपंच साहेब चालता फिरता धंदा आहे तुमच्याकडून हा. कुठं पावती घ्यायचा बंटे हो तू कधी सुधारशील रे हा नाही आता काय सांगा अरे सर आम्हाला उन्हात हिंडावं अरे, लागत आहे भाऊ. मग तुला- देतो म्हणलं ना तुम्हाला मी कुठे काय म्हणलोय का मग काही सांगा तर मोबाईल झाले त्याचे 150 रुपये कट करून नाही द्या त्याचे पैसे मी कट करून तुम्हाला देईन हा, मला- अरे मालकरी माणसं आहेत बघ घंटेला आहे, लावते हा कशाला असं तरी बघा ना तरी नाही हाय 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 दिसत येत ना नुसते याचा चपात्या त्याचं हे कर सरपंच साहेब अरे काय अहो, ह्या माणसाने सारा गावात माझ्या नावाचा बाबाटा उठवलाय काय माझ्या पोराला पोरग झालंय हा आणि ह्यो म्हणतोय 6 महिने झाले लग्नाला याने आखे गावात केलाय बाबाटा ठोकायचं ना धरून याला मस्त ठोकलं पण त्याला अक्कल कुठे येते सर हा? तरी आलीस हो. आलीस तर 6 महिने क्लिअर झालंय खरं कुणाचं आहे सांग ना अयो सरपंच साहेब हा लागत आहे याच्या उचापात्या कर त्याच्या उचापात्या कर अहो सरपंच साहेब काय अहो माझं काही या बंटेने वाटोळ केलं सगळं काय काय झालं? माझं लग्न मोडलं हा तुला कामावरच नाही ठेव अहो, तुला सरपंच. बायका गावलाय. तुला कामावरच नाही अयो मारा याला ठोका धरून ठोका अरे हा? का रे हा? हा चला वाटोळ सरपंच वाटोळ सरपंचाला पहिलं तो लपड होतो ऐकलंय मी नाही नाही बांटे हो तू आजपासून कामावर यायचं नाही हा. तसं नका करू राव सर नाही नाही तू हे सोडून देणार की नाही याचं त्याला तिचं लग्न मोडलं तू लाज वाटते का तुला याला काहीच हा? कळत नाही हिच्या आणि माझ्या सुनाची बदनामी करून राहिला ना म्हणे तुझं सुरत दुसरीकडे लपडाय म्हणे हा बरं हा काय नाही काय नाही तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? नाही नाही अहो सरपंच साहेब ह्यांनी काय करावं माहिती का करून करून अहो, सरपंच साहेब आज मला ना पाहुणे बघायला येणार होते हा. म्हणून मी सकाळ सकाळी पार्लरला चाललेले हा. तर तिकडे हा मला उचापाच्या करत होता माझं सगळं विचारून आणि ह्यांनी काय करावं माहितीये का हा. डायरेक्ट तिकडे कॉल केला त्या पाहुण्यांना आणि तिकडे सांगितलंय की ह्या पोरीचे लपडे ती 17 लपडे करते येऊन बाई. हो नाही सांगितलं सरपंच का रे हा हं? काय कशाला करतोय तिचं लग्न मोडणं चांगलं आहे का रे लोक लग्न जमवते 2 4 हात करते आणि गावात सांगितलं माझ्या सुनाचं लपडाय म्हणून आणि तुझ्या पोराच्या लग्नाला वर्ष होऊन गेला असेल माझ्या होती 1.5 वर्ष होत आले मी होतो ना लग्नाला आणि ह्यो काय म्हणतो 6 महिने झाले हा? तू तारखा कशाला टिपून ठेवतो कोणाच्या तू तुझं काम कर मी उद्यापासून याला कामावरूनच काढून टाकतो जाऊ द्या मरू द्या खरंच काढून नको, टाका. डोक्याला कामावरून शिनच यायला नको. गावातूनच काढून फेका नाही गावातून जाऊ दे मरू जाऊ दे आता त्याचं घरदार आहे अहो सरपंच हा याने माझा पण बाबाटा केलाय काय मला गावात केलं याने सगळीकड हा. याने कुठून तरी गल्ला मारलाय आणि गाडी घेऊन आलाय गल्ला मारला गाडी घेऊन आला काय बाटे, बोलतोय सर हो तुला हे सोडायचं की नाही सोडायचं तुला आजपासून लगेच कामावून बंद तसं नका करू राव मी मै- अजिबात नाही तू कामावून बंद तू पण तुझी पंचायती का करतो तुझी ही ज्या वेळेस सवय मोडल ना बर का हा बरोबर त्याच वेळेस तुला मी कामावर घेणार कोणाची तक्रार जर सरपंच नाही साहेब असल्या लोकांना कामावर ठेवत नका जाऊ त्यांच्यामुळे ना तुमचं नाव खराब होईल. बरोबर आहे हा. तुला 1 महिन्याची मुदत 1 महिना तू कामावून बंद आलं का लक्षात तर- 1 महिन्याची मुदत त्यावेळेस जर कोणाची तक्रार नाही आली 1 महिन्यात तर हा. तुम्ही कामावर घेणार पण याला दे 2 फटके टाका. जाऊ दे त्याला महिनाभर कामावरच नाही घेत हा हा चालेल आणि तुमचे पैसे आहेत ना मी देऊन टाकतो हा धरा त्यानंतर कधी येईल. हा धरा हे. हा 150 होते ना 200 दिलेत हा मिळाली, मिळाली. हा 50 रुपये माझ्याकडे राहील. हा तुमच्याकडे राहू द्या मला नंतर द्या चला परत काही तक्रार येणार नाही चला चल त्या पाहुण्यांना मी सांगतो हा